तुम्ही काल कपडे घालायला विसरला होतात की तुमची स्टाईल आहे ती? नाही नाही नाही, मी जेवायला बसलेलो होतो हा. आणि जेवता जेवता मी टावेल आणि बनियनवर जेवलेलो होतो, जसं मी घरी जेवतो. आणि जे सगळं माझ्या समोर आलं, मला ओमेंडिंग झाली आणि मला अस्वस्थ वाटायला लागलं. मी त्याच अवस्थेत खाली गेलो. हा, बर. म्हणजे पण तिथं तुमचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. तुम्ही काय बॉक्सिंगचं ट्रेनिंग वगैरे घेतलंय काय? खूप ठोसे मारत होतात तुम्ही, टायसन सारखे. नाही, खरं तर माझा ठोसा हा सौम्य होता आणि हा ठोसा पूर्ण ताकदीनिशी बसला असता तर फार वेगळं होतं. पण मला त्याला फार मोठी इजा पोहोचायची नव्हती. त्याला फक्त एक ताकीदारी समज या माध्यमातून द्यायची होती. ऍक्च्युअली मी जुडो, कराटे, रेसलिंग, जिमॅस्टिक, लाठीकाठी, दांडपट्टा, क्रिकेट, फुटबॉलचा मी खेळाडू आहे. अरे बापरे. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या कला अवगत आहे. पण मी ह्या कला कुणावर त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला नाही. मी जर पूर्ण शक्तीनिशी प्रहार केला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. हा, बरं. पण विरोधक म्हणतायत की हा तर तुमचा माज आहे सत्तेचा, सत्तेनं तुम्हाला हा माज आणि मस्ती आली असं विरोधक म्हणतायत. सत्तेचा माज असता तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवलो असतं ना. पण ते एखाद्या जीवाच्या काळजीपोटी, विरोधकांचा सोडा, जीवाच्या काळजीपोटी. आमदार साहेब, जर हे विरोधकांचा सोडा, काल तुमचे मित्र आले होते आमच्या शो मध्ये, बडे मुद्देमध्ये. ते म्हणाले तुम्हाला एक सिंड्रोम आहे, व्हीआयपी सिंड्रोम आहे. प्रसिद्धीच्या हपापल्यापणासाठी तुम्ही असे स्टेटमेंट करता वारंवार आणि अशा कृती करता. प्रसिद्धीसाठी केलं खरंच तुम्ही हे सगळं? हे बघा, सिंपल विषय की माझी अवस्था पहा मी कशा अवस्थेमध्ये आहे. कोणाला वाटलं का की मी काय पब्लिसिटी आमदार महोदय कसे काय आले कॅन्टीन मध्ये? लंगोट बांधून आल्यासारखं. प्रसिद्धीसाठी होऊ शकते का? तुमच्यावर मीम बनतायत. हे मीम काय दाखवतो तुम्हाला? फक्त काय बनताय? मीम्स बनतायत तुमच्यावरती. जरा प्रेक्षकांना पण दाखवतो. संजय टायसन कॅन्टीन केसरी हे बनतायत तुमच्यावरती. हे बघा, हे मीम्स. नाही, आता तो त्या लोकांचा तो दृष्टिकोन आहे. त्यांना कुठल्या नजरेने मला बघायचंय त्याला मी काय करू शकत नाही. सामान्य माणसाच्या रेशनमध्ये एवढे किडे मकोडे काय, ते जुरळापासून काय काय येतं. कुठं असतात हो तुम्ही? कुठं जाते तुमची कला? तुम्हाला माहित नसेल, अशा प्रकारे राशनचा म्हणजे हॉस्टेलचा खराब माल ज्या वेळेस लेकराला द्यायचे तर तेच खराब गहू मी डीओसीच्या तोंडात कोंबलेले आहेत. अशा प्रकारे हॉस्टेलच्या मध्ये जेवण मिळणार मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते सगळं जप्त केलेले कारवाई केलेली आहेत. आता आमची बाजू तुमच्यापर्यंत इच्छा पुढे कधी आलेली नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं.